महावितरण खाती करे। रत्नागिरी शहरात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे नेतृत्व खासदार विनायक राऊत व माजी आमदार बाळासाहेब माने यांनी केले। त्यांच्यासोबत जिल्हा प्रमुख दत्ता कदम, जिल्हा संपर्क प्रमुख आणि कुणबी समाजाचे धडाडीचे नेते सहदेव बेटकर यांची प्रमुख उपस्थिती होती। स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झाली असून कोणत्याही परिस्थितीमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच मीटर बसवण्यात आले तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। या आंदोलनात रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील शिवसैनिक, महिला आघाडी, युवा सेना, शिवसहकार सेना, रिक्षा सेना व अंगीकृत सर्व संघटनांचे नेते, सर्व पदाधिकारी, उपजिल्हा प्रमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, उपतालुका प्रमुख, शाखा प्रमुख व सर्व वीज ग्राहक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले। 2 महिन्याचं पूर्वीचं पण 2 महिन्याचं आताचं पण 2 महिन्याचं आहे 28,000 रुपये दिसतंय की नाही हे 2 महिन्याचं पाठीमागचं बघा ना 29,000 ते पण 2 महिन्याचं 35 38 सरासरी 35,000 29 2 करा 28,000 बघा 58,000 आणि 28,000 58,000 कुठे आणि 28,000 कुठे हो दे खर्च नाही जास्त यांचं काय वाटतं आम्हाला माहिती सरकारचा जातोय पैसा जास्त रोल असतो बसवा दाबून मीटर नगरला सांगितलं बसवा ह्यात मोर्चा आलाय ना ह्या अधिकाऱ्यामुळे बरोबर आहे काय यांचा अधिकार सगळं जे वातावरण दाबतंय ना दिल्लीमध्ये बोलण्याची पण भाषा ना एकदम भाषा आहे जबरदस्त स्मार्ट मीटर कोकण नगर बसवायचं आहे का असलं तर सांगा आम्ही मान्य तुम्हाला काय टार्गेट आहे का एका वेळेला हे यांचा हे बघा आपला आधारी जास्त पगार देतो आहे डबल पगार देतो नाही का त्यांचं आहे आणि मला सांगितलं तुम्ही मैंने क्लिअर केलं मी काय त्याला सांगितलं नाही तुम्हाला फोन 4 एजन्सी एका वेळेला तुमचं नाव सांगितलं मला मी तुम्हाला फोन केला का नाही तुम्हाला मी क्लिअर करून फोन केला लगेच तुम्ही म्हटले थांबाय सांगतो आणि त्याला सांगितलं सुद्धा आणि तुम्हाला त्याला तुमचं नाव का सांगतात साहेबांचं नाव का सांगत नाही तुमचं एकट्याचं का सांगतात हे इकडे फुलपगार साहेब बसले हे बसले त्यांची नाव का सांगत नाहीत गडबड आहे अरे तुम्हाला पर मीटर कमिशन आहे का त्यांना असे नाही हे आम्हाला चांगलं सहकार्य करतात एकदम चांगलं सहकार्य करतात हेच हे आहे आणि पुढच्या वार्ता सांगणार डबल पगार काहीतरी गडबड आहे तुम्ही जर तपासणी करा बाकी बदलून किती दिवसात देणार हो काय नाव तुमचं किती दिवसात बदलून देणार नाव सांगा ना नाजवटे सांगायला हा किती दिवसात बदलून देणार तेवढं सांगा नाव सांगत नाही तो नाही बोला ना तुम्ही बघा ह्या स्मार्ट मीटरचं प्रकरण लाईटली घेऊ नका लोक हे मीटर जाळतील अधिकाऱ्याला मारतील आता बसवायला येतील ना त्यांना 100% मारणार प्रक्षोभ खूप आहे असं कायद्यात आहे का तरतूद तो 2003 चा कायदा आहे ना तो आमचे गिंडे साहेब ऊर्जा मंत्री होते त्यांनी बनवलेला आहे तिथे त्या कायद्यात तरतूद आहे का किंवा तुमचं काय ते आयोग काय म्हणून विद्युत नियामक आयोग तो असं म्हणतो का राजपत्र केले सेंट्रल गव्हर्नमेंटने राजपत्र काय केलं काय राजपत्र म्हणजे सगळे देशातले सगळे मीटर आपले स्मार्ट मीटर बसवले जरा साहेब जरा म्हणजे पहिले चांगले असलेले काढून टाक असलेले वाक्य आहे का नाही मग स्मार्ट मीटरची व्याख्या म्हणजे स्मार्ट मीटर मान्य ना पण तो बसवलाच पाहिजे अशी काय कायद्यात तरतूद आहे कायद्याचं राज्य आहे ना सध्या आपण फक्त गव्हर्नमेंटचे ऑफिस गव्हर्नमेंट ऑफिसचेच मीटर उद्यापासून फक्त गव्हर्नमेंट ऑफिस एक प्रायव्हेट बसला मीटर तुम्ही खोटं बोलताय तुमचं काय असेल गव्हर्नमेंट ऑफिस प्रायव्हेट एक पण बंद आहेत ना त्यांच्याकडे साहेबांना शब्द द्यावा बसणार नाही म्हणून चोरासारखे जाऊन लावताय सांगा जे बसवलं त्याला एवढ्या खुर्चीवर बसून सुद्धा तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती नाही
की बाई, आम्हाला तसं काय बोला. नाही, माहिती नाही. गव्हर्नमेंट ऑफिस साहेब, हे अगदी अरे आहे. घरगुती बसवलेले मीटर आहे नाही, शेकडो मीटर तुम्हाला आम्ही दाखवू आम्हाला शकतो. कोणती परवानगी न घेता गपचूप घर मीटरचा बॉक्स उघडायचा, बसवायचा आणि पळून जायचा, असे करतात तुमचे लोक. साहेब खंडाळा भागामध्ये एक 75% तुमचे मीटर बसवले गेले. पावस मध्ये मीटर बसवले गेले, कसोपला बसवले गेले, मीरावरती आरवात बसवले गेले. तुमच्या खुर्चीमधलं तुमच्याकडे डाटा नाही, आम्ही येणार म्हटलं तुमच्याकडे डाटा पाहिजे, तो तुम्ही डाटा ठेवला. तुम्हाला हे सगळे काय वाऱ्यावरची वरात वाटते का? आज जूनपर्यंत आम्ही शांत आहोत. काय होईल केस कुठला गुन्हा दाखवला आम्ही यायला तयार आहोत, लोकांसाठी गुन्हे घ्यायला आम्ही तयार आहोत. ठीक आहे, पण तुम्ही संध्याकाळी चुकीचं नका करू. संध्याकाळी मी वाट बघतो. माझा याच्या नंबर अगोदर- सी साहेब, हो, द्या. हो, सी साहेब, याच्या अगोदर आम्ही मला फिरतीवर कॉल करायला असणार. सांगा. पण हा विषय गांभीर्याने तुम्हाला घ्यावा लागेल. जरी केंद्र सरकारचा हे इन्स्ट्रक्शन असल्या तरी जनतेचं मत, वीज ग्राहकांचं मत तुम्ही केंद्र सरकारकडे राज्य सरकारच्या माध्यमातून पाठवण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यांनी जबरदस्ती करा असं कोणतेही म्हटलेलं नाही. साधारण किती ग्राहक हो तुमच्या सर्कलच्या अंडर? माझ्या रत्नागिरी जिल्हा जिल्हा तुमचा पुणे आहे. आपला, हा जिल्हा. आपल्या 3 डिव्हिजन मध्ये हा. 8.5 लाख ग्राहक आहेत. काय लुटालूट आहे हो. आपण कमीच सांगितले. हो, आम्ही कमी सांगितले 3 लाख म्हटले. 8.5 त्यातले डिव्हिजन मध्ये हो. 2 लाख आहेत. या डिव्हिजन मध्ये ऐका ना, रत्नागिरी. पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. जिल्ह्यामध्ये आता एक ऐका, आता बघा आमचे कार्यकर्ते, आमचं नेटवर्क गावागावापर्यंत आहे. तर त्यामुळे आम्ही स्वेच्छेनं त्यांना फॉर्म दिले छापून, आमच्या पक्षाचं नाव छापून, आणि बाबा आम्हाला हा स्मार्ट मीटर नफाच्या स्वरूपाचा आहे, ते आम्ही तुम्हाला देणार आहोत. आजच्या तारखेला ह्या रत्नागिरी तालुका शहरात 10,000 लोकांनी स्वेच्छेनं फॉर्म भरले की आम्हाला स्मार्ट मीटर नको. 4 दिवसात हा मी आता आंदोलन हे वाढवलंय दसऱ्यापर्यंत. माझ्यावर किमान 25,000 फॉर्म लोकांची स्वेच्छेने आम्हाला नको आहे. तुम्ही अंदाज घ्या की जनमत काय आहे आणि मग तुम्ही अडचणीत या. त्या जनमताचा आधार घेऊन, आजच्या निवेदनाचा आधार घेऊन ताबडतोब हे प्रकरण तुम्ही आणि राज्य कुठल्याही सरकार, आम्ही तर केंद्र सरकारनं करा. उद्यापासून एकही स्मार्ट मीटर मीटर बरोबर आहे. तर आजपासून एकही मीटर बसता कामा नाही. सरकारी आणि प्रॉपर्टी जे बसलेत डॅमेज आहे, सरकारी प्रॉपर्टी डॅमेज केल्याचे काय केसेस घाला तेवढे घाला, हा. पण आम्ही मीटर तुमच्या तोडून 353 वगैरे साहेब टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.